माधुरी हत्ती महाराष्ट्रामध्ये विशेषतः नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात महत्वाची सुनावणी आज होणार आहे. माधुरी हत्तीला नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलेला आहे आणि राज्य सरकारचे वकील धर्माधिकारी यांनी गेल्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाला विनंती केली की आता परिस्थिती बदललेली आहे आणि नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीसहित महाराष्ट्रातले इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करता येईल अशा पद्धतीचं सेंटर वनताराच्या मदतीनं आणि राज्य सरकारच्या निरीक्षणाखाली उभा केलं जाणार आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टानं पूर्वी जो निर्णय दिलेला होता की माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवावं तो निर्णय बदलावा आणि नांदणी मठामध्ये परत पाठवण्यासाठी आदेश व्हावा अशा प्रकारची विनंती केलेली होती. आज त्याच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची अशी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. एक मुद्दा हा आहे की उसाच्या एफआरपी संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? मार्च 2024 मध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारचा 2022चा ऊसाची एफआरपी तुकड्या तुकड्याने देण्याचा जो शासन निर्णय होता तो पूर्णपणे रद्दबातल केलेला होता आणि त्याच्या विरोधात त्या आदेशाच्या विरोधात राज्य सरकारनं, मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं, राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने राहत नाही तर साखर कारखानदारांच्या बाजूने जातं. अजितदादांच्या दबावाखाली, साखर सम्राटांच्या दबावाखाली राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाला आव्हान दिलेलं आहे आणि त्या आव्हान दिलं परंतु राज्य सरकारचा वकील मागच्या 2 सुनावणीला हजर राहिलेला नाही. म्हणून सोमवारी जेव्हा सुनावणी झाली त्यावेळी सुप्रीम कोर्टानं खडसावलं. आता शुक्रवारी जर का राज्य सरकारचा प्रतिनिधी हजर राहिला नाही तर ही याचिका रद्दबातल करू अशा प्रकारचा इशारा दिला होता. आज बघायचं आहे कारण राज्य सरकारनं अपील करावं असं या निकालामध्ये काहीही नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण देशामध्ये आणि आजही महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशामध्ये ऊसाचा जो काही दर ठरतो तो एक रकमी दिला जातो आणि तो ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. असं असताना साखर कारखानदारांचे लाड करण्यासाठी राज्य सरकार जे काय तुकड्या तुकड्यानं ऊसाचा दर देण्याचा प्रयत्न करतंय ते आम्ही होऊन देणार नाही आणि म्हणून मी स्वतः त्यांनी जे आव्हान याचिका दाखल केलंय त्याच्यामध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहे. आज उपराष्ट्रपती पदाचा उपराष्ट्रपतींचा शपथविधी पार पडतोय. अजित पवार अनुपस्थित, बाकी एनडीएचे सगळे घटक पक्ष हजर आहेत. अजित पवारांना एनडीए मध्ये करमत नाही का, काय नक्की होत आहे? ते स्वतः एवढ्या उचापती करून ठेवतात आणि त्यामुळं मग त्यांना अज्ञातवासात जावं लागतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, बेकायदेशीर कामं करायला भाग पाडणं. आता आमच्या ऊस दराच्या संदर्भामध्ये काही कारण नसताना ते स्वतः एका कमिटीचे अध्यक्ष बनतात. खरं तर त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे. ते एका साखर कारखान्याचे चेअरमन झालेले आहेत ते सुद्धा जबरदस्तीनं, आणि एक साखर कारखान्याचा चेअरमन राज्यातल्या ऊस दराचा धोरण ठरवण्यासाठी त्या कमिटीचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो आणि त्या कमिटीमध्ये शेतकऱ्याचा एकही प्रतिनिधी असत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं एकतर्फी प्रशासनाचा गैरफायदा घेऊन निर्णय लादण्याचा प्रयत्न अजितदादा करतात आणि त्यामुळे त्यांची फळं त्यांना भोगायला लागतील.